विमान अपघातातील मृतकांचे नातेवाईक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत आहेत आणि त्यांना एका हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो की नातेवाईक जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांचे सॅम्पल म्हणजे DNA चाचण्यासाठी आवश्यक असणारे नमुने जे आहेत ते या ठिकाणी घेतले जात आहेत। डॉक्टरांची एक मोठी टीम आणि एक यंत्रणा जी आहे ती अहमदाबादमध्ये सध्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। आत्तापर्यंत स्टेटस नेमकं काय हे आपण जाणून घेणार आहोत स्वतः डॉक्टरांकडून। किती नमुने घेण्यात आलेले आहेत आणि किती बॉडीची ओळख पटण्यात आलेली आहे। अब तक कितने रिलेटिव्स सर हमारे यहाँ पे अप्रोच हुए हैं, कितने सैंपल्स लिए गए हैं और कितनी बॉडीज आइडेंटिफाई हुई, अब तक का क्या स्टेटस है? अभी तक 192 जितना सैंपल ले लिया है और जो आप बॉडीज़ आइडेंटिफिकेशन का बात कर रहे हैं तो उसमें एक प्रोसेस है। जैसी सैम्पलिंग यहाँ से होती है और जो बॉडीज़ हैं उनका भी सैम्पलिंग के बाद में रिपोर्टिंग होता है। दोनों की मेलबनी होने के बाद में मैच करने के बाद में हम कह सकते हैं कि कितना आइडेंटिफाई हुआ है। तो उस प्रोसेस में 72 घंटे जितना लगभग टाइम लगता है। तो जैसे ही वो टाइम लगेगा और वो सैंपल का रिपोर्ट आ जाएगा हमारे पास में, तो हमारे पास में हमने सबका कॉन्टैक्ट डिटेल लिया है, हम उनको वैसे वैसे खबर करते जाएंगे। जो रिलेटिव्स हैं उनको उनके तक पहुंचने के लिए हम क्या क्या आइडियाज़ यूज़ कर रहे हैं, मतलब कौन कौन से प्लेटफॉर्म हैं उनको पहुंचने तक अप्रोच कर रहे हैं उनके हिसाब से? जैसा कि आपके माध्यम से भी ये इन्फॉर्मेशन जा ही रही है सभी को, ये मीडिया के माध्यम से और डिस्ट्रिक्ट में जो एडमिनिस्ट्रेशन है उसके माध्यम से बताया गया है कि यहाँ पे अपना जो कसौटी भवन है यहाँ पे रिलेटिव्स आ सकते हैं और अपना सैंपल दे सकते हैं। तो विभिन्न माध्यमों के उससे ये इन्फॉर्मेशन सबको दिया जा रहा है। हादसे के बाद से अब तक बस 192 रिलेटिव्स यहाँ पे अप्रोच हुए हैं जिनके सैंपल लिए गए हैं, और भी कई रिलेटिव्स आना बाकी हैं? हम कह सकते हैं कि रिलेटिव शायद आएंगे अभी, क्योंकि 190 जो सैंपल लिए हैं उनमें लगभग 203 जो जो डिसीज़ हैं उनके अगेंस्ट में ये सैंपल लिए गए हैं। तो अभी में भी शायद कुछ और लोग आएंगे अभी। कितनी बॉडीज ऐसे हालात में हैं जिनकी आइडेंटिफाई नहीं हो रही है, मतलब बुरी तरह से जो जल गए हैं या फिर इसमें मौत होने के बाद आइडेंटिफाई होने में कई सारे अड़चनें आ रही हैं? ये मेरे लिए कहना डिफ़िकल्ट होगा, बिकॉज कसौटी भवन में अभी हमारी रिस्पॉन्सिबिलिटी यहाँ पे सैंपल कलेक्शन का है। तो मे बी ये इन्फॉर्मेशन PM रूम से आपको दे पाएंगे। सर आपका नाम और डिजिग्नेशन? नितिन सांगवान, डायरेक्टर ट्रेनिंग एंड एम्प्लॉयमेंट, गुजरात गव्हर्नमेंट। पाहतो की हे डॉक्टर्स आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत फक्त 192 नातेवाईकांचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत, मात्र अजूनसुद्धा त्याचे रिपोर्ट्स आलेले नाही आहेत। एक प्रोसिजर असते की जेव्हा नातेवाईकांचे अशा पद्धतीने नमुने घेतले जातात तेव्हा मृतदेहांचे सुद्धा नमुने घेतले जातात आणि त्यानंतर ते लॅबोरेटरीला पाठवले जातील, त्यानंतर त्यांच्या चाचण्या होतील आणि त्या चाचण्यांमधून त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतर त्यांची ओळख पटली जाईल आणि त्यानंतरच मृतदेह जे आहेत ते मृतकांच्या कुटुंबियांना सोपवले जातील। मात्र आत्तापर्यंत स्टेटस जर बघितलं तर आत्तापर्यंत 192 ज्या चाचण्या आहेत, नमुने आहेत ते नातेवाईकांचे घेण्यात आलेले आहेत। असे नातेवाईक 192 या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी नमुने दिलेले आहेत। पुढच्या बाजूला आपण पाहतोय डॉक्टरांची एक टीम सातत्यानं या सगळ्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते नमुने घेऊन या सगळ्या DNA चाचण्यामध्ये येत्या काळात लवकरात लवकर ही सगळी प्रोसिजर पार पाडावी यासाठी सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला ज्या नातेवाईकांचे नमुने घेण्यात आलेले आहेत त्यांचीसुद्धा या हॉलमध्ये गर्दी आहे, शिवाय जे लोक येणार आहेत त्यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो म्हणजे हॉलमध्ये जो या सगळ्या नातेवाईकांना बसण्यासाठी हॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, त्या हॉलमधली दृश्य जर बघितली तर नातेवाईक अजूनसुद्धा रडत आहेत, त्यांच्यावरती एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना धीर देणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यासाठी सुद्धा सगळ्या प्रशासनाचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 192 नातेवाईकांचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो। या ठिकाणी ही जी लिस्ट आपण पाहतोय या लिस्टमध्ये आपण पाहतो की मृतकांची नावं आणि जी जखमी आहेत त्यांचीसुद्धा माहिती आहे आणि या लिस्टनुसार आपण पाहतो की त्यांना संपर्क करून त्यांची ओळख पटवण्यासाठी येत्या काळामध्ये हे प्रयत्न केले जाणार आहेत। या एअर इंडियाचा विमानाचा अपघात झाला त्या एअर इंडियाच्या विमानामध्ये जवळपास 242 प्रवासी होते आणि त्यापैकी फक्त एकच प्रवासी सुखरूप आहे, बाकीच्या 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती देण्यात आली आहे। सर ये जो टिक मार्क किए हैं उनके ब्लड सैंपल्स लिए गए हैं, हे आपण पाहतोय की ज्या नातेवाईकांचे हे ब्लड सॅम्पल्स असतील किंवा DNA चाचण्यासाठी आवश्यक असतील ते नमुने असतील ते घेतले गेलेले आहेत आणि त्यांना हे सर्कल जे आहे ते करण्यात आलेलं
झालेला आहे. हे सगळे नातेवाईक सध्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत. मात्र अजूनसुद्धा काही नातेवाईकांचा संपर्क या ठिकाणी झालेला नाही आहे. ते नातेवाईक येत्या काळात हळूहळू संपर्क करून हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत. त्यांच्याशी सुद्धा संपर्क सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न इथल्या सगळ्या प्रशासनाने केलेला आहे आणि या सगळ्या 242 प्रवाशांच्या नातेवाईकांना पूर्णपणे संपर्क झाल्यानंतर त्यांची DNA चाचणीचे नमुने जे आहेत ते घेतल्यानंतर ते लॅबोरेटरीमध्ये जातील. त्याच्यावरती आवश्यक अशी प्रक्रिया होईल आणि ते सगळे नमुने पार पडल्यानंतर जेव्हा त्याचे रिपोर्ट्स येतील, ते रिपोर्ट्स आल्यानंतर त्या मृतकांची ओळख पटल्यानंतरच हे सगळे मृतदेह जे आहेत ते त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाणार. मात्र सध्याची अवस्था आपण पाहतो की परिस्थिती आपण पाहतो की जवळपास 192 नातेवाईकांना अशा पद्धतीचा संपर्क झालेला आहे, ज्यांचे नमुने जे आहेत ते इथल्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेतल्याची माहिती इथल्या डॉक्टरांनी दिलेली आहे. कॅमेरामन योगेश गुरुसोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, गुजरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.